आपण आज फेच फंक्शन शिकणार आहोत. फेच फेच फंक्शनचा वापर करून आम्हाला बॅकएंडला विनंती रिक्वेस्ट पाठवायची आहे. फेच विनंती डिफॉल्टपणे गेट पद्धत वापरते, पण आपल्याला ते पोस्ट पद्धतीसाठी कॉन्फिगर करायचे आहे. आपण हेडर्समध्ये कंटेंट टाइप हेडर जोडावा लागेल आणि त्याला ॲप्लिकेशन जेसन असे सेट करावे लागेल, जेणेकरून बॅकएंडला समजेल की आपण डेटा जेसन फॉर्मॅटमध्ये सबमिट करत आहोत. आपल्याला रिक्वेस्ट बॉडी सेट करावे लागेल, ज्यामध्ये डेटा जोडले जाईल. आपण JSON.stringify या बिल्ट इन मेथडचा वापर करून JSON फॉर्मॅटमध्ये डेटा जनरेट करू शकता, जो आता कोणत्याही मान्य JS मूल्याला स्वीकारतो. हे एक ऑब्जेक्ट आहे, ज्यात ऑर्डर नावाची प्रॉपर्टी आहे, ज्यामध्ये आयटम्स आणि कस्टमर प्रॉपर्टी आहेत. हेच डेटा सबमिट करायचा आहे आणि हे सर्व आम्हाला विनंती पाठवण्यासाठी करायचं आहे.